हॅलो स्टुडंट्स, कन्साइनमेंट अकाउंटमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत नॉर्मल लॉस आणि अनसोल्ड गुड्सवर. ठीक आहे, व्हॅल्युएशन ऑफ नॉर्मल लॉस अँड अनसोल्ड गुड्स. ठीक आहे, तर सामान्य हानी आणि अविक्रीत स्कंदावर आपण काय करणार आहोत, क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, तर क्वेश्चन बघा. हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड कन्साइन्ड 3000 लिटर ऑफ पेट्रोल टू बियानी ऑइल of Ballarpur at rupees 26 per liter. The company paid for freight and insurance rupees 3000. तर हिंदुस्तान पेट्रोलियम काय झालं आपल्या या क्वेश्चन मध्ये, कन्सायनर, आणि बियाणी ऑइल कोण झालाय, कन्सायनी. ठीक आहे, तर हिंदुस्तान पेट्रोलियमने काय केलं, बियाणी पेट्रोल पंपला 3000 लिटर काय पाठवलं, पेट्रोल पाठवलं. त्याची प्राइस काय होती, 26 रुपये पर लिटर. ठीक आहे, आणि फ्रेट आणि इन्शुरन्सवर किती, 3000 खर्च केले कोणी, हिंदुस्तान पेट्रोलियम. ठीक आहे, पुढे बघा. बियाणी ऑइल रिसिव्ड द कन्साइनमेंट अँड इन्कर्ड सेलिंग एक्सपेन्सेस रुपीज 1250. ठीक आहे, बियाणी ऑइलला कन्साइनमेंट रिसिव्ह झाला आणि त्यांनी सेलिंग एक्सपेन्स किती केला, 1250 रुपये. ठीक आहे, द कन्साइनी सेंट ऑन अकाउंट सेल मेन्शनिंग a sale of 2500 liter at rupees 30 per liter, the amount due by a draft, deducting his expenses and commission at 5%. तर मग कन्सायनीने काय केलं की कन्साइनमेंट रिसीव्ह झालं. ठीक आहे, त्यांनी सेलिंग एक्सपेन्स केला, त्याचा तो माल विकल्या गेला, पेट्रोल तेवढं ते विकल्या गेलं. किती विकल्या गेलं, 250 लिटर. हो की नाही, 2500 लिटर विकल्या गेलं. ठीक आहे, 250 नाही, 2500 लिटर. तर 2500 लिटर विकल्या गेलं. ठीक आहे, कितीला, 30 पर लिटरला, 30 रुपये पर लिटरला काय केलं, 2500 लिटर विकल्या गेलं. तर त्यांनी काय की कन्सायनरला काय पाठवलं, अकाउंट सेल पाठवलं, याच्यामध्ये काय 2500 लिटरची विक्री होती. किती, 30 रुपये पर लिटर. ठीक आहे, अमाऊंट ड्यू आफ्टर डिडक्टिंग, त्यांनी काय केलं, त्याच्यातून त्या सेल्समधून त्याचे एक्सपेन्सेस आणि कमिशन मायनस करून मग अमाऊंट काय केली, त्याला ड्राफ्ट केली. ठीक आहे, ही ऑल्सो reported that total in petrol in hand was 475 liter. तर हे रिपोर्टेड आहे, रिपोर्टेड नाही. he also reported that petrol in hand was 475 liters, म्हणजे त्याच्याजवळ इन हँड. ठीक आहे, म्हणजे अनसोल्ड स्टॉक. ठीक आहे, अनसोल्ड स्टॉक किती होता, 475 लिटर. ठीक आहे, 475 लिटर. तर बघा, हिंदुस्तान पेट्रोलियमने किती पाठवले होते, त्याला 3000 लिटर पाठवलं होतं. ठीक आहे, ज्याच्यापैकी किती विकल्या गेलं, 250 लिटर. 250 लिटर काय झालं, विकल्या गेलं. ठीक आहे, आणि त्याच्याजवळ उरलं किती, 475 लिटर. 475 लिटर. तर हे जे उरलेलं 25 लिटर आहे, हे जे उरलेलं 25 लिटर आहे, हे काय झालं, हा झाला नॉर्मल लॉस. ठीक आहे, तो 25 लिटर म्हणजे काय आहे की नॉर्मल लॉस. का बरं नॉर्मल लॉस, कारण ते काय आहे, पेट्रोल आहे, पेट्रोल. हो की नाही, पेट्रोल आहे, आणि पेट्रोलचं कसं आहे की ते उडतं. हो की नाही, तर त्याच्यामुळे काय की त्याची जी क्वांटिटी होती, क्वांटिटी किती होती, 3000 लिटर पाठवली होती, ज्याच्यापैकी 2500 लिटर काय झालं, विकल्या गेलं, आणि 475 लिटर काय राहिलं, त्याच्याकडे शिल्लक राहिलं पेट्रोल. ठीक आहे, पण ते जे 25 लिटर आहे या 3000 पैकी, ते काय झालं, ट्रान्झिटमध्ये उडालं. हे काय आहे, नॉर्मल आहे. हो की नाही, हे कोणत्या कारणामुळे उडालं का, नाही, जरी ते पॅकिंग असेल पण ते काय आहे, गॅशियस फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते तेवढं उडून गेलं ते पेट्रोल. ठीक आहे, तर तो 25 लिटर म्हणजे काय झाला आहे, नॉर्मल लॉस. ठीक आहे, तर आपल्याला काय बनवायचं आहे,
जर्नल एंट्रीज अँड ओपन नेसेसरी अकाउंट इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान पेट्रोलियम. ठीक आहे. पण आपण आपल्या या क्वेश्चनमध्ये जर्नल एंट्रीज नाही घेणार आहोत. आपण डायरेक्ट लेजर अकाउंट्स बनवू, कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट. ठीक आहे. तर आपलं सोल्युशन घेऊ आपण. इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. तर कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. कन्साइनमेंट अकाउंट आता कन्साइनर आहे हा. हिंदुस्तान पेट्रोलियमनी काय केलं, कन्साइनमेंट कितीचं पाठवलं, 3000 लिटरचं, हो की नाही. तर काय पहिली एंट्री काय होते, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. किती लिटर पाठवलं होतं, 3000 लिटर, ज्याची किंमत काय होती, 26 रुपये, हो की नाही. तर 3000 गुणिले 26, 78,000. ठीक आहे. 78,000. नंतर काय म्हटलं की कन्साइनमेंटवर काय केलं, कन्साइनरनी खर्च केला. ठीक आहे. तर त्याची एंट्री काय येईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती रुपये खर्च केले होते फ्रेट आणि इन्शुरन्ससाठी. बघा, फ्रेट आणि इन्शुरन्ससाठी किती खर्च केला होता, 3000 रुपये. ठीक आहे. तर 3000. नंतर कन्साइनीने सुद्धा काय केलंय, खर्च केला आहे. किती, सेलिंग एक्सपेन्सेस केला आहे, किती, 1250. तर याची सुद्धा एंट्री कोणत्या नावाने, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू बियाणी ऑइल अकाउंट. किती, 1250. ठीक आहे. नंतर बघा काय आहे, सेल्स किती झाला आहे सांगितलं आहे, हो की नाही. किती, 2500 लिटर पेट्रोल विकलं, किती, 30 रुपये पर लिटरने. तर सेल्स प्रोसीडची एंट्री येईल. तर कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट बाय काय येईल, कन्साइनी अकाउंट म्हणजेच काय, बियाणी ऑइल अकाउंट. ठीक आहे. सेल्स प्रोसीड्स किती, 2500 लिटर, 75,000. ठीक आहे. 75,000. पुढे बघा, नंतर काय म्हटलं आहे की त्यांनी ड्राफ्ट पाठवलाय, अकाउंट सेल सोबत काय पाठवलं, ड्राफ्ट पाठवलं, ज्यामध्ये त्यांनी त्याचे एक्सपेन्सेस आणि कमिशन काय केले आहे, लेस केले आहे. ठीक आहे. तर आता सेल्स झाला आपला. तर सेल्सवर आपल्याला काय द्यावं लागेल, कमिशन द्यावं लागेल, हो की नाही. टू बियाणी ऑइल अकाउंट. कशाची एंट्री, कमिशनची. ठीक आहे. तर कमिशन किती येईल, 75,000वर 5%, किती, 3,750. तर 3,750 हे काय झालं, आपलं कमिशन झालं. ठीक आहे. तर आता कमिशन पे केलं आपण. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की अनसोल्ड स्टॉक सुद्धा दिला आहे. ठीक आहे. अनसोल्ड स्टॉक दिला आहे आपल्याला. तर अनसोल्ड स्टॉकचं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्युएशन करावं लागेल. ठीक आहे. तर आपण अनसोल्ड स्टॉकचं व्हॅल्युएशन करू. ठीक आहे. पण या क्वेश्चनमध्ये कसं आहे की नॉर्मल लॉस दिला आहे. ठीक आहे. तर नॉर्मल लॉस मध्ये, ठीक आहे, अनसोल्ड गुड्सचा जो व्हॅल्युएशनचा फॉर्म्युला आहे तो थोडा चेंज होतो. ठीक आहे. थोडाफार चेंज आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. तर
तो आपण करू. ठीक आहे. तर वर्किंग नोट, ठीक आहे. व्हॅल्युएशन ऑफ अनसोल्ड स्टॉक. ठीक आहे. व्हॅल्युएशन ऑफ अनसोल्ड स्टॉक. तर सर्वात पहिले आपण काय घेतो, व्हॅल्युएशन ऑफ अनसोल्ड स्टॉकमध्ये कॉस्ट प्राइस ऑफ 3000 लीटर. ठीक आहे. 3000 लीटर ॲट द रेट ऑफ किती, 26 पर लिटर. ठीक आहे. ॲट द रेट ऑफ ₹26. ठीक आहे. तर किती होतं, 78,000. हो की नाही. 3000 इंटू 78,000. ठीक आहे. 78,000 यामध्ये आपण ॲड करतो एक्सपेन्सेस इनकर्ड बाय कन्सायनर. ठीक आहे. कन्सायनरनी काय खर्च केला, तर आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये दिला आहे कन्सायनरनी किती खर्च केले, 3,000 रुपये खर्च केले. तर हे 3,000 रुपये. ठीक आहे. टोटल 81,000 रुपये. ठीक आहे. तर ही काय झाली आपली टोटल कन्साइनमेंटची व्हॅल्यू. ठीक आहे. 81,000 रुपये ही काय झाली आपली कन्साइनमेंटची टोटल व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड. ठीक आहे. कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड. ठीक आहे. यानंतर मग आपल्याला काय, आपण काय करतो, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन कन्साइनमेंट. म्हणजे अनसोल्ड व्हॅल्यू, अनसोल्ड स्टॉक जी आहे, ठीक आहे, अनसोल्ड स्टॉक जो आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन कन्साइनमेंट इक्वल टू क्वांटिटी ऑफ अनसोल्ड गुड्स किंवा मग स्टॉक और स्टॉक डिवाइड बाय एक्चुअल क्वांटिटी अवेलेबल फॉर सेल into कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागते, जेव्हा जर क्वेश्चनमध्ये नॉर्मल लॉस दिलेला असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला अनसोल्ड स्टॉकचं जर व्हॅल्युएशन करायचं आहे, तर सर्वात पहिले काय करावं लागेल, आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड काढावं लागेल. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस प्लस कन्सायनरनी केलेला खर्च. ठीक आहे. कन्सायनरनी त्यावर केलेला खर्च. ठीक आहे. नंतर मग आपल्याला हा फॉर्म्युला लावावा लागतो, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन कन्साइनमेंट इक्वल टू क्वांटिटी ऑफ अनसोल्ड गुड्स और स्टॉक डिवाइड बाय ॲक्च्युअल क्वांटिटी अवेलेबल फॉर सेल इंटू कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड. ठीक आहे. तर क्वांटिटी ऑफ अनसोल्ड गुड्स किती होती, 475 आपल्याला दिली आहे, 475, हो की नाही, डिवाइड बाय ॲक्च्युअल क्वांटिटी किती होती, 3,000. ते 3,000. ठीक आहे. या 3,000पैकी सेलसाठी किती उरली होती,
सेलसाठी किती उरली होती बघा, 3000. ठीक आहे, 3000 काय केलं होतं, पाठवली होती. ठीक आहे, त्याच्यापैकी 2500 विकली आणि 475 उरली, हो की नाही. म्हणजे काय की रिसीव किती झाली त्याला, 2975. ठीक आहे, 2975 ची क्वांटिटी काय झाली त्याला, रिसीव झाली, म्हणजे सेलसाठी अवेलेबल होती. ठीक आहे, तर 2975 इंटू कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड किती, 81,000. ठीक आहे, कॉस्ट ऑफ गुड्स कन्साइन्ड किती, 81,000. तर आता बघा, 475 डिवाइड बाय 12,932. ठीक आहे, तर आपली व्हॅल्यू किती आली, 12,932.77 आहे. तर आता आपण याला राऊंड फिगर मध्ये करू, 12,933. ठीक आहे, 12,933 ही काय झाली, व्हॅल्यू ऑफ अनसोल्ड स्टॉक. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ अनसोल्ड स्टॉक म्हणजे या 475 ची काय झाली, ही 12,933 ही काय झाली, व्हॅल्यू झाली. ठीक आहे, तर याची एंट्री आपण कुठे करू आता, कन्साइनमेंट अकाउंटला. तर बघा, कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिटेड बाय कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट किती, 12,933. ठीक आहे, 12,933 ने काय झाला, कन्साइनमेंट अकाउंट स्टॉकनी काय झाला, क्रेडिट झाला. ठीक आहे, तर आता आपण आपले काय की आपण काय करू, क्रेडिट आणि डेबिट साईडची टोटल करू. ठीक आहे, तर 75,000 प्लस 12,933 किती, 87,933. ठीक आहे, क्रेडिट साईडची टोटल 87,933. तर आता 78,000 प्लस 3,000 प्लस 12,500 प्लस 3,750 किती आले, 86,000, हो की नाही, 86,000. तर 78,933 मायनस 86,000 किती, 1,933. तर 1,933 हा काय झाला आपला प्रॉफिट. तर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती, 1,933. ठीक आहे, अकाउंट क्लोज 87,933. ठीक आहे, 87,933 नी क्लोज. ठीक आहे, तर हे झालं आपलं कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे, तर आता आपण काय करू, कन्साइनी अकाउंट बनवू. ठीक आहे, कन्साइनी अकाउंट काय करतो आपण, कन्साइनमेंट अकाउंटनी डेबिट म्हणजे कशाची एंट्री करतो आपण, सेल्स प्रोसीडची. तर कन्साइनमेंट अकाउंट कशाची एंट्री, सेल्स प्रोसीड. सेल्स प्रोसीड किती होता, 81,000, सॉरी 75,000, सॉरी आपला किती 2,500 सेल झाला होता, किती 30 रुपये, तर 75,000, सॉरी 81,000 नी 75,000. ठीक आहे, 75,000चा सेल्स झाला. मग बियाणी अकाउंट क्रेडिट बाय, म्हणजे बियाणीने जो खर्च केला कशावर, कन्साइनमेंटवर, तर बियाणी अकाउंट क्रेडिटेड बाय कन्साइनमेंट अकाउंट काय, एक्सपेन्सेस.
किती होता एक्सपेन्स, किती खर्च केला, 1250 रुपये खर्च केले. ठीक आहे. नंतर कमिशनची एंट्री, कन्साइनमेंट अकाउंट, कमिशन किती दिलं होतं आपलं 5%. तर 75 वर 5%, 3750 रुपये आहे. आपण इथे कॅल्क्युलेटर्स केला आहे 3750 रुपये. तर 3750 रुपये. ठीक आहे, हे झालं. आता क्रेडिट आणि डेबिट साईडची टोटल, तर 3750 प्लस 1250 किती 5000. ठीक आहे. आणि क्रेडिट डेबिट साईडला किती आहे 75,000 आहे. तर बॅलन्स काय येईल बाय बॅलन्स लिहिण्यापेक्षा बाय बँक अकाउंट. ठीक आहे, बाय बँक अकाउंट बॅलन्सिंग फिगर म्हणून लिहिता येईल किती 5000. तर इकडे किती 70,000. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय की आपलं कन्साइनी अकाउंट सुद्धा काय झालं क्लोज झालं. ठीक आहे, कन्साइनी अकाउंट सुद्धा काय झालं आपलं क्लोज झालं. ठीक आहे. तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं की नॉर्मल लॉस दिला होता. ठीक आहे, नॉर्मल लॉस. आतापर्यंत आपण काय केलं होतं ॲबनॉर्मल लॉसचे क्वेश्चन केले होते. आणि ॲबनॉर्मल लॉसचे क्वेश्चन करताना आपण काय करत होतो की ॲबनॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन करून, ठीक आहे, म्हणजे ॲबनॉर्मल लॉस मध्ये आपले गुड्स खराब होतात की खराब झाले आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण काय करत होतो की त्या लॉसची एंट्री आपण काय करत होतो कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट साईडला का घेत होतो. कोणत्या नावाने घेत होतो आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हो की नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करत होतो तो लॉस आपण ट्रान्सफर करत होतो. ठीक आहे. पण नॉर्मल लॉस जर क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तर त्याची एंट्री येणार नाही. ठीक आहे, कारण नॉर्मल लॉस म्हणजे काय की नॅचरली होणारा लॉस. ठीक आहे, नैसर्गिकरित्या होणारा लॉस. ठीक आहे, ज्याच्यावर आपण काहीही करू शकत नाही, ज्याच्यावर काहीही उपाय नाही. ठीक आहे, तो लॉस होणारच आहे एवढं कन्फर्म आहे. ठीक आहे, 101% कन्फर्म आहे की तो लॉस होणारच आहे. ठीक आहे, कारण काय आहे की तो नॅचरली आहे, त्याच्यावर आपण काही उपाय किंवा मग काही आपण हे करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून त्या नॉर्मल लॉसची एंट्री होत नाही. ठीक आहे, ॲबनॉर्मल लॉस याच्या ची एंट्री होते, कारण काय की तो अनसर्टन आहे. ठीक आहे, अनसर्टन म्हणजे कसं की एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला. ठीक आहे, ॲक्सिडेंट हा नॅचरली होतो का, कोणत्या चुकीमुळेच होतो. हो की नाही, ॲक्सिडेंट झाला, गुड्स खराब झाले किंवा मग ट्रान्झिटमध्ये बरोबर पॅकिंग नसेल झाली, त्या याच्यात पण इकडे तिकडे आदळून गुड्स खराब होतात. हो की नाही, तर हे काय झाले, हे ॲबनॉर्मल लॉस झाले. कारण काय आहे की हे कोणाच्या चुकीमुळे झालेले आहेत. ठीक आहे, नॉर्मल लॉस हे कोणाच्या चुकीमुळे होतात का, नाही, कारण ते नॅचरली होतात म्हणजे काय की आता जसं पेट्रोल आहे, पेट्रोल हे उडतंच. पेट्रोल आपण जरी 1 लिटर घेतला आज बॉटलमध्ये, ठीक आहे, 4-5 दिवसांनी पहा, 5-6 दिवसांनी पहा, त्याच्यातली थोडी ना थोडी क्वांटिटी काय होते कमी झालेली दिसते तुम्हाला. ठीक आहे, कारण काय की ते नेचर आहे पेट्रोलचं. त्याचं काय आहे की गॅशियस फॉर्ममध्ये रूपांतर होऊन त्याला उडणेच आहे. ठीक आहे, तर ते नेचर आहे त्याचं, तर ते होणारच आहे. ठीक आहे, तर जर क्वेश्चनमध्ये नॉर्मल लॉस दिलेला असेल तर काही करायचं नाही, जसा आपण एंट्री करतो तशाच पद्धतीने एंट्री करायची आहे. फक्त अनसोल्ड गुड्स असेल तर अनसोल्ड गुड्सचं व्हॅल्युएशन करायचं. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी काही प्रॉब्लेम्स घेऊ. थँक्यू.